जय भीम, जय संविधान. मी मारुती सहारे. आपण पाहतो नागवंश. आजचा विषय आहे फुले आंबेडकरी विचाराला न मानणाऱ्या पक्षाचा आमदार खासदार बनण्यापेक्षा, मंत्री बनण्यापेक्षा फुले आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या, त्यानुसार कृती करणाऱ्या पक्षाचा कार्यकर्ता बनून काम करणे, पक्षासाठी काम करणे हे केव्हासाही समाजाच्या हितकारक आहे आणि कार्यकर्त्याच्या हितकारक आहे, असा आजचा विषय आहे. त्याचं कारण असं आहे की आपण आता दैनंदिन जीवनात पाहतो, दैनंदिन जीवनात वावरतो आणि जेव्हापासून मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळालेलं आहे तेव्हापासून तर आजपर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला आणि जेवढे काही बहुजनवादी मागासवर्गीय आमदार खासदार निवडून गेले, आरक्षित मतदारसंघातून निवडून गेले, मंत्री झाले, त्याच्या कामाचा जर आजपर्यंतचा 70-75 वर्षापासून तर आजपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी जे कार्य केलेले आहे ते कार्य मात्र निवडून गेलेले, आरक्षित जागेवर निवडून गेलेले आमदार खासदार किंवा मंत्री यांनी तेवढे कार्य केले असं मला वाटत नाही. कारण जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा सर्वसाधारण कार्यकर्तेच रस्त्यावर उतरतात, परंतु निवडून गेलेले आमदार खासदार मात्र त्यावर एक शब्दही बोलत नाही. आजपर्यंत ज्या काही विकासाच्या योजना राबविल्या असेल तर कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळेच राबविल्या गेल्या आहे. कार्यकर्त्यांनी अनेक वेळा मोर्चे आंदोलनं केले. शासनाला दबावात आणण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर सर्वसाधारण कार्यकर्त्यांनीच केलेले आहे. आणि आमदार खासदार निवडून गेल्याच्या नंतर समाजाचं आजही अन्याय अत्याचार होतच राहतात, परंतु अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सर्वसाधारण कार्यकर्ताच आपला नेहमीच रस्त्यावर उतरलेला आहे. परंतु निवडून गेलेले जे लोक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं समाजाच्या हिताचं कार्य केलेलं नाही. उलट त्यांनी समाजाच्या भरोश्यावर निवडून जायचं आणि स्वतःचं भलं करायचं, त्याच्या कुटुंबाचं भलं करायचं, त्याच्या रिश्तेदारीचं भलं करायचं, पण इतर मात्र समाजाचं अजिबात भलं होऊ दिलेलं नाही. परंतु सर्वसाधारण कार्यकर्त्याचा जर आपण विचार केला तर समाजात ज्या काही दैनंदिन जीवनात वावरताना ज्या काही अडीअडचणी निर्माण होतात, कोणी जर एखादा व्यक्ती समाजातला आजारी पडला, जर त्याच्याकडं कुठलाही सोर्स नसला तर समाजात वावरणारा कार्यकर्ता त्याच्याकडे जातो आणि त्याच्या पूर्ण व्यवस्था लावून देतो. पोलीस स्टेशनचे कामं असो, तहसील ऑफिसचे कामं असो, कलेक्टर ऑफिसचे कामं असो, कुठलीही जरी कामं असेल तर सर्वसाधारण कार्यकर्तेच आपले हे कामं कोण्या ना कोण्या माध्यमातून आपले मार्गी लावतात. एवढंच काय तर फुले आंबेडकरी विचाराचे जे विचार समाजामध्ये रुजवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर सर्वसाधारण कार्यकर्त्यांनीच केलेलं आहे. मग आमच्या भरोश्यावर निवडून जायचं, आमच्या भरोश्यावर आमदार खासदार बनायचं आणि काम मात्र फुले आंबेडकरी विचाराच्या विरोधात करायचं, हे असं कधीपर्यंत चालणार आहे? त्यामुळं माझी समाजातल्या कार्यकर्त्यांना आणि समाजातल्या इतर वर्गाला विनंती आहे की जो पक्ष फुले आंबेडकरी विचाराचं कार्य करतो त्याच पक्षाच्या पाठीमागं उभे राहा आणि महाराष्ट्राचा जर विचार केला
तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारानं चालणारा पक्ष जर कोणता असेल तर आता सध्याच्या कंडिशनला वंचित बहुजन आघाडी आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत, प्रामाणिक आहेत. त्यानंतर त्यांचा एक फार मोठा अभ्यास आहे, लढवयू नेता आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यासोबत उभं राहावं, सहकार्य करावं आणि वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात निवडून आणावं, एवढीच मी आजच्या प्रसंगी सर्व समाज बांधवांना विनंती करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.